आपण पाहतोय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित असल्याचं समोर येत आहे। सुप्रिया सुळे यांना तब्बल 1 लाखांहून अधिक मतं मिळालेली आहेत सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा, त्यामुळे सुप्रिया सुळेंचा विजय हा निश्चित असल्याचं समोर येत आहे। शरद पवारांची ही रणनीती त्या ठिकाणी यशस्वी ठरलेली आहे आणि अपेक्षित निकाल लागल्याचं सुद्धा शरद पवार यांनी यावेळी म्हटलं होतं। आपण पाहतोय सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा सामना अटीतटीचा झाला नाहीये, एकूणच एकतर्फी हा सामना झाल्याचं आपण पाहू शकतो। सुप्रिया सुळेंचा 1 लाखांहून अधिक मतांनी विजय झाला असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजपनं जो जोर बारामतीसाठी लावलेला होता तो अयशस्वी ठरलेला आहे आणि त्या ठिकाणी शरद पवार यांनी हे मोठं यश संपादन केलं। आपण पाहतोय सुप्रिया सुळे या विजय झाल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलेला आहे। या ठिकाणी जल्लोष केला जातो बारामतीमध्ये। सुप्रिया सुळे या 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहे आणि त्यामुळे या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातो। जल्लोष आपण पाहतोय शरद पवार गटाचा अमोल कोल्हे यांना खांद्यावर घेत हे सगळे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसतात। एकूणच शरद पवार गटाचं हे मोठं यश खरं तर म्हणावं लागेल। बारामती आणि शिरूर मधली ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय या सगळ्या कार्यकर्त्यांची। शरद पवारांची रणनीती या ठिकाणी यशस्वी ठरली आणि अखेर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे आणि या ठिकाणी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झालेला असल्याचं आपण म्हणू शकतो, कारण तब्बल 1 लाखांची लीड सुप्रिया सुळेंना मिळाली। शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील सगळे जे कार्यकर्ते आहेत ते खरं तर या ठिकाणी जमलेले आहेत आणि सगळेजण गुलाल उधळून आपला जो आनंद आहे तो खरं तर साजरा करताना पाहायला मिळतात। जवळपास आपण पाहत आहोत की जवळपास 7 जागांवरती लीड आहे। राष्ट्रवादीला तो विजय मिळालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, बारामतीचा जो विजय आहे तो सगळ्यात लक्षणीय विजय आहे। ती गद्दारांच्या तोंडावरती एक चक्रप आहे। महाराष्ट्रामध्ये गद्दारी करणाऱ्यांना धडा ही जनता कशी शिकवली जाते ते आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 पैकी 7 सीट आता सध्या तरी विनिंग आहेत हे याच्यावरनं दिसून येते।